नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नुकतेच CET सेलचे निकाल लागलेले आहेत आणि कृषीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता ॲडमिशनमध्ये आपल्याला ॲडमिशन घेत असताना विद्यार्थ्याच्या मनामध्ये बरेचसे संभ्रम निर्माण झालेले आहेत आणि त्यात सगळ्यात मोठा जो संभ्रम निर्माण झाला आहे तो म्हणजे आपल्याला पडलेले CETचा स्कोअर आणि ह्या CETच्या स्कोअरनुसार आपण कुठल्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे. आता विद्यार्थ्यासमोर दोन मोठी आव्हानं आहेत, ते म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि दुसरं म्हणजे ॲफिलिएटेड कॉलेजेस. मग ॲफिलिएटेड कॉलेजच्या बाबतीत विचार करत असताना विद्यार्थ्यासमोर जो मोठा आव्हान आहे ते म्हणजे कुठलं कॉलेज आपण निवडलं पाहिजे. महाविद्यालय तर भरपूर आहेत, परंतु महाराष्ट्रातील सगळ्यात टॉप कोणते महाविद्यालय आहेत हे विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये आहे आणि त्याच अनुषंगानं आज आम्ही हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मी डॉक्टर निलेश मस्के, प्राचार्य MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आमच्या महाविद्यालयामध्येच ॲडमिशन आपण का घेतलं पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे आमचं महाविद्यालय आहे MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली, छत्रपती संभाजीनगर. आपण जर पाहिलं तर MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय हे मराठवाड्यातील एकमेव माननीय राज्यपाल गठीत पुरी समितीचा अ दर्जा प्राप्त असलेलं महाविद्यालय. महाराष्ट्रामध्ये जी पुरी कमिटी स्थापन झाली होती, या कमिटीनं 4च महाविद्यालय महाराष्ट्रामधून निवडलेले होते आणि त्या 4 महाविद्यालयामध्ये मराठवाड्यातील हे एकमेव असं महाविद्यालय आहे ज्याला अ दर्जा प्राप्त आहे. मित्रहो, याबरोबरीनंच आमचं जे महाविद्यालय आहे हे 2012ला सुरू झालेलं आहे आणि स्थापनेपासूनच 2016 ते 2022पर्यंत कंटिन्युअसली अ श्रेणीमध्ये असलेलं हे एकमेव असं आमचं महाविद्यालय आहे. आता कुठलंही महाविद्यालय असेल तर याला अ ग्रेड कसा मिळतो आणि हाच अ ग्रेड आम्ही अचीव केलेला आहे, त्या गोष्टी आपण या व्हिडिओमधून आपण चर्चेमध्ये घेणार आहोत. ते म्हणजे सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे जमीन व सिंचन व्यवस्था. संस्थेच्या नावे 40 हेक्टर जमीन असणं गरजेचं आहे, तर आमच्या संस्थेच्या नावे 40 हेक्टर जमीन आहे. हा आमचा एरियल व्ह्यू आहे. याच्यामध्ये पाहू शकता की सगळी 40 हेक्टर जमीन जी आहे त्याच्यामधली 19 हेक्टर जमीन जी आहे ही आमची जमीन सिंचनाखाली आहे आणि जी जमीन आम्ही वाहतो त्या पूर्ण जमिनीमध्ये आम्ही असं वॉटरशेड मॅनेजमेंटची वेगवेगळी कामं केलेली आहेत. जसं आपण पाहू शकता की 1 कोटी लिटरचे जवळपास 17 ते 18 शेततळे आम्ही या महाविद्यालयामध्ये या ठिकाणी आम्ही केलेले आहेत. इमारतीच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाचं जे विद्यार्थ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असतं ते असतं व्याख्यानगृह. व्याख्यानगृहसुद्धा आम्ही अत्यंत अद्ययावत केलेली आहेत. कॉलेजची प्रवेश क्षमता ही 120ची असून 120 विद्यार्थी बसतील अशा पद्धतीचे आम्ही लेक्चर हॉल केलेले आहेत. सर्व लेक्चर हॉल्स हे अत्यंत सुसज्ज असून याच्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल्स फॅसिलिटी केलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की आमचे जे क्लासरूम आहेत हे गुगल फॅसिलिटीनं सुद्धा आम्ही अद्ययावत केलेले आहेत. या ठिकाणी फर्निचर आपण पाहू शकता. 120 विद्यार्थ्यांना पुरेसं असं फर्निचर पूर्ण महाविद्यालयाच्या व्याख्यानगृहामध्ये तसेच लॅबोरेटरीजमध्ये आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. मित्र हो, आता ॲग्रिकल्चरला आपण ॲडमिशन घेत आहोत. ॲग्रिकल्चर हे अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे की साधारणतः 11 डिपार्टमेंट तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये पाहायला मिळतील आणि या 11 डिपार्टमेंटमध्ये विविध इन्स्ट्रुमेंट असणं गरजेचं आहे मानांकनानुसार आणि जे मानांकनानुसार जे ठरलेले इन्स्ट्रुमेंट आहेत हे सर्व इन्स्ट्रुमेंट आमच्याकडं उपलब्ध आहेत. तसेच नव्यानं आम्ही जी वाढ केलेली आहे ही सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. प्रयोगशाळा ज्या आहेत ह्या सर्व डिपार्टमेंट्सच्या जवळपास 11 प्रयोगशाळा आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये इस्टॅब्लिश केलेल्या आहेत. याबरोबरीनंच 5 लॅबोरेटरी आम्ही फील्डवर इस्टॅब्लिश केलेल्या आहेत. अशा सर्व मिळून 17 लॅबोरेटरीज आमच्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत. आता प्रत्येक लॅबोरेटरीमध्ये प्रमाणकानुसार जे लोकल इन्स्पेक्शन कमिटीनं किंवा MCRनं किंवा मग विद्यापीठानं जे कृषी विद्यापीठानं जी ठरवून दिलेली मानांकने असतात त्या मानांकनाप्रमाणे पूर्ण लॅबोरेटरीज ह्या सुसज्ज असून त्याच्यामध्ये जे आवश्यक इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते सर्व इन्स्ट्रुमेंट आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. जसं आपण या ठिकाणी पाहू शकता कृषी विद्या प्रयोगशाळा आहे. याच्यामध्ये मानांकनानुसार जे काही आवश्यक इन्स्ट्रुमेंट असतील, इक्विपमेंट्स असतील हे सर्व उपलब्ध केलेत. याच्याबरोबरीनंच आपण पाहू शकता की हे जे मिनिएचर मॉडेल्स आहेत जे विद्यापीठानं आम्हाला कंपल्सरी केलेले नाहीत हे सुद्धा मॉडेल्स आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. मित्र हो, आपण पाहू शकता की MGMची खासियत अशी आहे की आम्ही विद्यार्थ्यांना टीचिंग बरोबर आम्ही एक नवीन या ठिकाणी नौका प्रयोग सुरू केलेला आहे. तो म्हणजे प्रॅक्टिकल्स हे आमच्याकडे 2 पद्धतीनं होतात. लॅबमधली प्रॅक्टिकल्स आम्ही लॅबमध्ये घेतो आणि जी प्रॅक्टिकल आपल्याला शेतावर घेणं आवश्यक आहे अशी सर्वच
प्रॅक्टिकल्स 100% प्रमाणावर आम्ही शेतावर घेतो. त्याच्यामध्ये आपण पाहू शकता ही अशा पद्धतीनं प्रात्यक्षिकं होतात. लॅबोरेटरीजमधली प्रात्यक्षिकं ही लॅबोरेटरीजमध्ये घेतली जातात आणि जी प्रात्यक्षिकाला विद्यार्थ्यांना शेतामध्ये जावं लागतं, की जसं या ठिकाणी आपण पाहू शकता विद्यार्थी खत घालण्याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक करत आहेत. या ठिकाणी विद्यार्थी पेरणीचं लेआउट करत आहेत आणि पेरणी फॉलो करत आहेत. म्हणजे महाविद्यालयाचा भर याच्यावरच असतो की विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली जास्तीत जास्त नॉलेज कसं इम्पार्ट करता येईल. ह्या वेगवेगळ्या प्रयोगशाळा आहेत आणि याच्यामार्फत घेतली जाणारी ही जी प्रात्यक्षिकं आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो. विशेष बाब म्हणजे महाविद्यालयानं मागच्याच वर्षी एक सॉईल सायन्स लॅबोरेटरीमध्ये माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा सुद्धा सुरू केलेली आहे आणि गतवर्षी आम्ही साधारणतः 5000 सॉईल सॅम्पल्स या प्रयोगशाळेमधून तपासलेली आहेत आणि ही सर्वच सॉईल सॅम्पल्स आम्ही विद्यार्थ्याच्या मदतीने विद्यार्थ्यांनी तपासलेले आहेत. महाविद्यालयाकडे ऑटोमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्फोटोमीटर आहे ज्याच्यामधून मायक्रोन्यूट्रिएंटची तपासणी ही केली जाते. या पद्धतीनं आमचे विद्यार्थी प्रयोगशाळेमध्ये काम करत असतात. प्रॅक्टिकली सर्वच गोष्टीचा अनुभव आमचे विद्यार्थी या ठिकाणी घेत आहेत. विद्यार्थी मित्र हो, या ज्या आपण मगाशी पाहिलं की 11 प्रयोगशाळा आहेत, या सर्वच 11 प्रयोगशाळा ह्या महाविद्यालयामध्ये प्रत्येक विद्यार्थी याच्यामध्ये जे काही सिलेबसनुसार प्रयोग असतात ते सर्वच प्रयोग या ठिकाणी ते कंडक्ट करतात. याबरोबरीनंच इंजिनिअरिंग विभागामध्ये आमचे हे 3 वर्कशॉप आहेत ज्याच्यामध्ये ट्रॅक्टरचं संबंधित तसेच शेती व शेती अवजारासंबंधित सर्व माहिती आणि विद्यार्थ्यांना त्याची हाताळणी करायला मिळते. हे वेगवेगळे कक्ष आहेत. आता वाचनालय आणि ग्रंथालय हे एक आमचं पेक्युलर कॅरेक्टर आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठी ॲग्रिकल्चर प्रायव्हेट कॉलेजमधली मोठी लायब्ररी आमच्याकडे आहे ज्याच्यामध्ये जवळपास 1,70,00,000ची आम्ही पुस्तकं या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. याबरोबरीनंच विद्यार्थ्यांसाठी 150 कॉम्प्युटरची कॉम्प्युटर लॅबोरेटरीसुद्धा आम्ही या ठिकाणी मोफत विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर ब्राउझिंगसाठी सुरू केलेली आहे. तसेच विद्यार्थिनीसाठी वेगळा वाचन कक्ष, मुलांसाठी वेगळा वाचन कक्ष आणि एकूण साधारणतः 9000 शीर्षकं असलेली आमची ही लायब्ररी आहे. तसेच विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजीचं एक जाण व्हावी, जुन्या काळामध्ये ॲग्रिकल्चर कसं होतं, नवीन काळामध्ये ॲग्रिकल्चर कसं आहे, ह्या सर्वच गोष्टीची जाण आणि भान ठेवण्यासाठी आम्ही एक विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत असं एक संग्रहालय या ठिकाणी सुरू केलेलं आहे ज्याच्यामध्ये सर्व टेक्नॉलॉजी डिस्प्ले केलेल्या आहेत. जसं मगाशी सांगितलं तसं 150 कॉम्प्युटरचं एक कॉम्प्युटर संगणक कक्षसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं आहे ज्याच्यामध्ये 100 MBPSच्या स्पीडने आपण विद्यार्थ्यांना इंटरनेट सेवा ही उपलब्ध करून देत असतो. विद्यार्थ्यांसाठी साधारणतः 400 विद्यार्थ्यांना पुरेसा असेल असा एक सभागृहसुद्धा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल अशा पद्धतीचे हे कार्यक्रम ह्या सभागृहामध्ये घेतले जातात. मित्रहो, याबरोबरीनं कॉलेजचं एक सर्वात महत्त्वाचं फीचर जे असतं ते असतं वसतिगृह आणि याची आम्हाला जाण आहे की जे विद्यार्थी येणार आहेत हे शेतकरी कुटुंबातले विद्यार्थी आहेत आणि शेतकरी कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना एक अत्यल्प किमतीमध्ये, अत्यल्प मूल्यामध्ये वसतिगृह उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. मित्र, साधारणतः 140 विद्यार्थ्यांसाठी, 40 मुलांसाठी, 140 विद्यार्थ्यांसाठी आम्ही या ठिकाणी वसतिगृहाची फॅसिलिटी दिलेली आहे आणि विद्यार्थिनीसाठी 100 विद्यार्थी पुरेसे बसतील अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी विद्यार्थिनीसाठी सुद्धा वसतिगृहाची फॅसिलिटी निर्माण केलेली आहे. या ठिकाणी मला सांगण्यासाठी आनंद होतो मित्र हो की आमचं जे वसतिगृह आहे 20,000 जरी फीस असेल तरी या वसतिगृहामध्ये आम्ही ज्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये जिमखाना आहे. हा अद्ययावत पद्धतीचा जिमखाना ज्याच्यामध्ये सर्वच इन्स्ट्रुमेंट विद्यार्थ्यांसाठी वर्किंगसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत. हा जिमखाना मोफत आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्याचा बेड आहे, त्याला खुर्ची आहे, अभ्यास करण्यासाठी त्याला टेबल आहे, त्याच्यानंतर स्वतंत्र असं कब्बड, ह्या सर्व सेवा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याबरोबरीनं पिण्यासाठी आरोचं पाणी आहे, आंघोळ करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्थासुद्धा आमच्या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी करून दिलेली आहे. मित्रो, जे आमचे गेस्ट येतात, विद्यार्थ्यांचे पालक येतात, पालकांनासुद्धा थांबण्यासाठी रांजाई नावाचा आम्ही या ठिकाणी गेस्ट हाऊस उभा केलेला आहे जिथं अत्यल्प दरामध्ये राहण्याची व्यवस्था आम्ही पॅरेंट्सची करत असतो. तसेच विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात आणि डे स्कॉलर आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही याच प्रक्षेत्रावर 2 मेस ओपन केलेल्या आहेत आणि या ठिकाणी मला सांगण्यास आनंद होत आहे मित्रो, आजच्या या महागाईच्या काळातसुद्धा अत्यंत एक मॅनेजेबल दरामध्ये आपण मेस या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे.
विद्यार्थ्यांचा एक सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण खेळाचे मैदानसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये कबड्डी आहे, खो खो आहे, त्याच्यानंतर टेबल टेनिस आहे, त्याच्यानंतर बॅडमिंटन आहेत. अशा फॅसिलिटीसुद्धा आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच मागच्या जे लोकल इन्स्पेक्शन कमिटी होती वनामकरवी परभणीची, त्यांनी आम्हाला सजेशन दिलं होतं की तुम्ही ओपन जिम सुरू करा. त्यांच्या सजेशननुसार आम्ही मागच्या 2-3 वर्षापूर्वीच या ठिकाणी ओपन जिमसुद्धा फॅसिलिटी विद्यार्थ्यांसाठी या प्रक्षेत्रावर उपलब्ध करून दिलेली आहे. याबरोबरीनंच आमचं जे MGMचं शहरातील सिडको N6 या ठिकाणी जे कॅम्पस आहे, त्या कॅम्पसमध्ये ऑलिम्पियाड दर्जाचा आमचा स्विमिंग पूल आहे. आणि जे विद्यार्थी आमच्या कृषी महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतात अशा विद्यार्थ्यांना 20,000 रुपये किमतीचा कोर्स फक्त 2,000 रुपयामध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. याबरोबरीनंच शहरामध्ये आमचं जिम्नॅशियम आहे जे अद्ययावत आहे. ज्या विद्यार्थ्यांना शरीर सौंदर्य वाढवायचं त्यासाठी हे विद्यार्थी या फॅसिलिटीचा उपयोग करून घेऊ शकतात. तसेच आमच्या MGM कॅम्पसमध्ये एक भव्य असं क्रिकेट स्टेडियम आहे, ज्याच्यामध्ये साधारणतः 97,000 स्क्वेअर मीटर जागा आम्ही विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. याबरोबरीनंच अद्ययावत असं बॅडमिंटन कोर्ट आमचं या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. टेनिस कोर्ट आहे, त्याच्यानंतर रायफल शूटिंग रेंजसुद्धा आम्ही या ठिकाणी मोफत विद्यार्थ्यांना सुरू करून दिलेली आहे. याबरोबरीनंच मराठवाड्याचं एकमेव गोल्फ कोर्टसुद्धा आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये सुरू केलेलं आहे. याबरोबरीनं विद्यार्थी जे आजारी पडतात, काही विद्यार्थ्यांचं तब्येतीमध्ये जर कमी जास्त झालं तर महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरच आम्ही विद्यार्थ्यांसाठी आमच्या MGM हॉस्पिटलमार्फत एक छोटासा दवाखाना सुरू केलेला आहे. जे विद्यार्थी सिरियस होतात अशा विद्यार्थ्यांना आमच्या MGMच्या औरंगाबाद स्थित हॉस्पिटलमध्ये त्यांना 50% उपचारादरम्यान आम्ही सवलत देतो. अशा पद्धतीच्या माफक दरामध्ये सुविधा विद्यार्थ्यांसाठी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मित्रहो, महाविद्यालय हे आमचं प्रक्षेत्रावर असल्यामुळं संभाजीनगर शहरापासून जाण्या येण्याची व्यवस्था आम्ही अशा बसेसमार्फत केलेल्या आहेत. महाविद्यालयाकडे एकूण 6 बसेस आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही फक्त 1,000 रुपयामध्ये प्रति महिना या दराने आम्ही विद्यार्थ्यांसाठी ही बस सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना ही राबवतं आणि ह्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आम्ही विविध असे कार्यक्रम या महाविद्यालयामध्ये घेतो असतो, जसं की गाजरगवळ निर्मूलन आहे, श्रमदान अभियान आहे, मराठी राजभाषा दिन आणि ग्रंथदिंडी, त्याच्यानंतर जागतिक मृदा दिन, जागतिक योग दिन, असे विविध कार्यक्रम आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या द्वारे राबवत असतो. तसेच राष्ट्रीय सेवेअंतर्गत आम्ही विविध शिबिरं राबवतो. या शिबिरामध्ये सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी करत असतो. ही जी शिबिरं आहेत अशा पद्धतीनं रहिवासी शिबिर आम्ही 8 दिवसाचं जे रहिवासी शिबिर आहे ते आम्ही घेत असतो. मित्र, तसेच जे विद्यार्थी आमच्या स्पर्धा मंचाच्या वतीनं ज्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आम्ही गुणगौरव सोहळासुद्धा ठेवतो. ह्या काही क्रीडा स्पर्धा आहेत, ज्या क्रीडा स्पर्धेमध्ये आमचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे भाग घेतात आणि ह्या सर्वच क्रीडा स्पर्धा ह्या आंतर विद्यापीठीय असतात किंवा मग आंतर महाविद्यालयीन असतात. विशेष बाब सांगायची म्हणजे असं की आमचं महाविद्यालय हे एकमेव असं महाविद्यालय जे विद्यापीठाचं, जे आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं सूचना दिल्यानंतर जे आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आहे, दरवर्षी आम्ही अशा आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचं आयोजन करत असतो. मागच्याच वर्षी आम्ही टेबल टेनिस या क्रीडा प्रकाराचं आयोजन आम्ही या महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर केलं होतं. त्याचे काही क्षणचित्र पाहू शकता. तसेच विद्यार्थी मित्र, शेतकऱ्यांशी आपला जास्त संपर्क आहे आणि हे जे शिक्षण आहे हे खऱ्या अर्थानं आपण शेतकऱ्यांसाठी घेत असतो. आता याच्यामध्ये शेतकऱ्यांबरोबरचा संवाद विद्यार्थ्यांचा वाढणं आवश्यक आहे आणि हा संवाद वाढवण्यासाठी आम्ही एक विस्ताराचं सुद्धा कार्य आम्ही हाती घेतलेलं आहे, ज्याच्यामधून हे तुम्ही पाहू शकता की बरेचसे विस्तार कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या गावामध्ये घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे तण व्यवस्थापन असेल असे महत्त्वाचे शेतातले मुद्दे घेऊन आम्ही कृषी मेळावे केलेले आहेत, वृक्ष दिंडी काढलेल्या आहेत, त्याच्यानंतर 1-to-1 डिस्कशन घेतलेले आहेत, ग्रुप डिस्कशन्स घेतलेले आहेत. अशा विविध योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी याच्या मार्फत आम्ही राबवत असतो. हा एक काही कृषी मेळावे आहेत जे आम्ही घेतलेले आहेत. त्याच्यानंतर कृषी दिन आणि वृक्षारोपण कार्यक्रम आपण पाहू शकता. ही तिरंगा रॅली आम्ही मागच्या वर्षी ऑर्गनाईज केली होती. हे काही आपण आमच्या न्यूज पाहू शकता ज्या वृत्तपत्रामध्ये पब्लिश झालेल्या आहेत. मित्रहो, याबरोबरच विद्यार्थ्यांचा एक चौफेर विकास होणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि विद्यार्थ्यांचा एक सखोल विकास होण्यासाठी आम्ही या ठिकाणी जवळपास 8 ते 9 एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोग्राम जे यांच्या 8व्या सत्रामध्ये राबवलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता
अळंबी उत्पादन आम्ही आमच्या प्रक्षेत्रावर 8वी सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक्सपिरियन्शियल लर्निंग दरम्यान राबवलं होतं, ज्याच्यामध्ये हे दर्जेदार अळंबीचं प्रोडक्शन आमच्या विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं बॅगिंग केलेलं आहे, त्याच्यानंतर याचं स्टरलायझेशन कशा पद्धतीनं केलं जातं, स्टरलायझेशन करून बॅगिंग कशा पद्धतीनं केली जाते आणि अल्टिमेटली त्यांचं जे प्रोडक्शन आहे हे कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी येतं, ह्या सर्वच गोष्टी आमचे विद्यार्थी खूप बारीकपणे शिकतात. तसेच विद्यार्थी नुसतं हे शिकत नाहीत, तर हा जो तयार झालेला माल आहे याचं विल्हेवाट कशी लावायची आहे, याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स कसे बनतात याचं सुद्धा बारकाईनं शिक्षण दिलं जातं. आता या छायाचित्रामध्ये आपण बघू शकतो की ह्या वेगवेगळ्या रेसिपीज ज्या आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आहेत आणि आमचे हे स्टाफ मंडळी ह्या वेगवेगळ्या ज्या रेसिपी बनवल्या त्याचा आस्वाद घेत असताना याबरोबरच रेशीम उत्पादनाचं सुद्धा मॉड्यूल आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे. हे आमचं अद्ययावत असं शेड आहे ज्याच्यामध्ये साधारणतः एक 700 DFL पर्यंत आम्ही प्रोडक्शन रेशीम कोशांचं घेत असतो. तर याच्यावर विद्यार्थ्यांनी रेशीमापासून तयार केलेले हे काही क्राफ्ट्स आहेत. त्याच्यानंतर रेशीम नुसतं कोशच तयार करत नाहीत, तर रेशीम कोशावर प्रक्रिया करण्याचा सुद्धा उद्योग आम्ही विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये रेशीम कोशापासून आम्ही धागा काढण्याचा हा प्रकल्प या ठिकाणी सुरू केलेला आहे. आपण छायाचित्रामध्ये बघू शकता की कशा पद्धतीनं विद्यार्थी याच्यामध्ये काम करतायत आणि रेशीम कोश काढत आहेत. आता याच्यामध्ये जैविक कीटक उत्पादन हा एक मॉड्यूल आम्ही घेतला होता, ज्याच्यामध्ये आपण पाहतो की काँग्रेस गवत मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं आणि त्याला कंट्रोल करणारे जे मॅक्सिकन भुंगे आहेत याचासुद्धा आपण या ठिकाणी संगोपन करतो. तसेच ब्रेकॉन परजीवी, रेडवीड ढेकून हे सर्वच अशा पद्धतीचे जे इन्सेक्ट आहेत जे शेतकऱ्यासाठी बेनिफिशियल इन्सेक्ट आहेत याचंसुद्धा तयार करण्याचं प्रशिक्षण या महाविद्यालयातून दिलं जातं. मित्रहो, फळे आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग याच्यावर सुद्धा आपण प्रशिक्षण घेतो. तसेच माती आणि पाणी परीक्षण या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांसाठी हा सुद्धा मॉड्यूल मागच्या वर्षी घेतला होता, ज्याच्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी संपूर्णपणे जे काही सॉईलचे पॅरामीटर असतात हे कशा पद्धतीनं टेस्टिंग करायचे, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन असू द्या, pH असेल, EC असेल, त्याच्यानंतर NPK असेल, त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट ॲनालिसिस असेल, अशा सर्वच ॲनालिसिस हे चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं केलं जातं आणि कमर्शियली आपण याच्यामधून कसं एक एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करू शकतो, एक नवीन उद्योग कसा सुरू करू शकतो याचंसुद्धा नॉलेज आमचे विद्यार्थी घेत आहेत. त्याच्यानंतर हे कुक्कुटपालनाचं मॉड्यूल आहे जे विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. लसीकरण कसं करायचं त्याच्यानंतर पक्ष्यांना खाद्य कसं द्यायचं, विक्रीयोग्य पक्षी कसे असतात, त्याच्यानंतर हे दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थावर कशा पद्धतीनं प्रक्रिया केली जाते, हे सर्वच धडे आमचे विद्यार्थी आमच्या महाविद्यालयातून गिरवत आहेत. मित्रहो, हे आहे रोपवाटिकेचं मॉड्यूल, ज्याच्यामध्ये विद्यार्थी आमचे शिकतात की रोपवाटिकेमध्ये रोपं कशी तयार केली जातात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं रोपं जसं की बियापासून रोपं कशी करायची आहेत, कटिंगपासून रोपं कशी करायची आहेत, बीज प्रक्रिया कशी केली जाते, असे विविध प्रकारचे मॉड्यूल्समधून जे शिकायचं ते विद्यार्थी या ठिकाणी शिकतात. मित्रहो, नाविन्यपूर्ण अशी योजना आमच्या महाविद्यालयानं सुरू केलेली आहे आणि ती योजना म्हणजे कमवा आणि शिका. ही योजना मागच्या 4 वर्षापासून आम्ही यशस्वीपणे आमच्या महाविद्यालयामध्ये राबवत आहोत. जसं आपल्याला माहिती आहे की ॲग्रिकल्चरकडे येणारा हा मॅक्सिमम वर्ग हा शेतकऱ्याचा आहे आणि आपण शेतकऱ्याची मुलं असल्यामुळं आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे आणि शेतकऱ्याची मुलं असल्यामुळं आपल्याला कळालं पाहिजे, प्रत्येक गोष्ट शिकत असताना आपल्याला त्याचं एक मूल्यवर्धन झालं पाहिजे. आणि त्याच्यामधूनच आम्ही जे विद्यार्थी आमच्या या ठिकाणी आमच्या अभ्यासाव्यतिरिक्त जे आमच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत, ज्या आमच्या वेगवेगळे एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोग्राम आहेत तिथं जे काम करतात त्या विद्यार्थ्यांना आम्ही एक मानधन देण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला, आणि हे फक्त आमच्या महाविद्यालयाने सुरू केलेलं मित्र, प्रत्येक विद्यार्थ्याला तासाला 40 रुपये आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक विद्यार्थी दर दिवशी मॅक्सिमम 2 तास या ठिकाणी प्रशिक्षण घेऊ शकतो आणि प्रशिक्षण घेत असताना त्यांना एक साधारणतः 40 रुपये प्रति तास या पद्धतीनं आम्ही विद्यार्थ्यांना मानधन देतो. मित्रहो, आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मंचसुद्धा स्थापन केला आहे. याबरोबरीनंच नोकरी व नोकरी पश्चात मार्गदर्शन कक्षसुद्धा या ठिकाणी आम्ही स्थापन केलेला आहे. स्पर्धा मंचा थ्रू आमचे बरेचसे विद्यार्थी शासकीय अधिकारी झालेले आहेत, वेगवेगळ्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये ते अधिकारी झालेले आहेत. तसंच बाहेर देशामध्ये सुद्धा त्यांनी MSc प्रवेश घेतलेला आहे. त्याच्यानंतर चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ते रिसर्च करत आहेत आणि वेगवेगळ्या गव्हर्नमेंट तसेच प्रायव्हेट संस्थांमध्ये त्या नोकरीसुद्धा करत आहेत. तर अशा पद्धतीचा हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो. मित्र, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची आमची संख्या जर पाहिली तर ही 74 आहे. त्याच्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी बाहेर देशामध्ये जवळपास आमचे 19 विद्यार्थी गेलेले आहेत. प्लेसमेंट सेलद्वारे जे आम्ही विद्यार्थ्यांची आत्तापर्यंत निवड केलेली आहे त्यांची संख्या 67 आहे.
अशा पद्धतीनं सर्वच विद्यार्थ्यांना आम्ही प्लेसमेंट देण्याचा प्रयत्न करतो. याबरोबरीनंच महाविद्यालय हे वार्षिक स्नेहसंमेलन घेत असतं आणि तसेच युवक महोत्सवामध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये जे आंतरविद्यापीठीय युवक महोत्सव असतील किंवा मग आंतरविद्यालयीन युवक महोत्सव असतील, अशा दोन्ही कार्यक्रमामध्ये आमचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवत आहेत. विद्यार्थी मित्र, शिक्षणच सगळं काही नाही आहे. शिक्षणाबरोबर एक विद्यार्थ्यांमधल्या ज्या स्किल असतात, हिडन स्किल असतात, त्या बाहेर येणं सुद्धा गरजेचं असतं. तसेच विद्यार्थ्यांना एक एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट देणं हे अत्यंत गरजेचं बनलेलं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा सांगत आहेत की विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर एक एंटरप्रेन्योरशिपचं सुद्धा नॉलेज घेतलं पाहिजे आणि त्याच अनुषंगानं आम्ही विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त उपक्रम या ठिकाणी सुरू केलेले आहेत, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी असे वेगवेगळे आम्ही या ठिकाणी एंटरप्राइजेस ओपन केलेले आहेत, ज्याला आम्ही एक्सपिरियन्शियल लर्निंग युनिट्स असं म्हणतो. ज्याच्यामध्ये हे डेअरी युनिट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जवळपास 100 गायींची डेअरी, होल्स्टेन गायींची डेअरी आम्ही या ठिकाणी उभा केलेली आहे. तसेच या ठिकाणी एक सिस्टमॅटिक ब्रीडिंग प्रोग्रामसुद्धा आम्ही या ठिकाणी घेतो आणि नवीन नवीन ब्रीड्स आम्ही या ठिकाणी आमच्याच डेअरीमध्ये आम्ही तयार करतो आणि त्याच्यापासूनच आम्ही दुग्ध उत्पादन घेत आहोत. याचे सर्वच जे आम्ही गोष्टी करतो, या सर्व गोष्टीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांचा ॲक्टिव्ह सहभाग असतो. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अर्न व्हाईल लर्न योजनेमध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला प्रति तास 40 रुपये देत आहोत. तर हे विद्यार्थी या एक्सपिरियन्शियल लर्निंग युनिटमध्ये येतात, त्याचे बारकावे टिपतात, प्रत्येक गोष्ट बारकाव्याने शिकत आहेत आणि हे शिकत असताना ते रिम्युनरेशनसुद्धा घेत आहेत. मित्रहो, आम्ही नुकताच असा शेळ्यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही शेळीपालन प्रयोग आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. साधारणतः 148 पर्यंत आम्ही या ठिकाणी आमच्याकडे शेळ्या आहेत. 3 जातीच्या शेळी आम्ही या ठिकाणी पालन केलेलं आहे. याबरोबरीनंच कोंबड्यांचं सुद्धा बंदिस्त तसेच ओपन हाऊसिंग या सिस्टममध्ये आम्ही कोंबड्याचं पालन घेत आहोत. या ठिकाणी आमचं जे दूध, आमच्या गाईपासून जे दूध निघतं, शेळ्यापासून जे दूध निघतं, ह्या दुधावर प्रक्रिया करण्याचा उद्योगसुद्धा आम्ही याच प्रक्षेत्रावर सुरू केलेला आहे. मित्रहो, या ठिकाणी आपण पाहू शकता की फक्त चीज आणि पावडर मिल्क सोडता आम्ही सर्व पदार्थ या आमच्या डेअरी प्रोसेसिंग प्लांटमध्ये तयार करत आहोत. हे सर्व आमचे प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यानंतर मराठवाड्यातील सगळ्यात मोठा बायोगॅस प्लांटसुद्धा आम्ही याच प्रक्षेत्रावर सुरू केलेला आहे, ज्याची कॅपॅसिटी 200 क्युबिक मीटरची आहे आणि तासाला आम्ही या तयार झालेल्या गॅसपासून 30 किलोवॅट एवढी एनर्जी तासाला आम्ही या ठिकाणी तयार करत आहोत. हे आमचं वर्मी कंपोस्टिंग युनिट आहे. साधारणतः याची कॅपॅसिटी 40 टनाची प्रति महिना याची कॅपॅसिटी आम्ही या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे. याबरोबरीनंच ह्या ज्या सर्व गायी आहेत, त्याच्यानंतर शेळ्या आहेत, याच्यासाठी वर्षभर हिरवा चारा उपलब्ध असणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांनाही समजलं पाहिजे की वर्षभर चारा जर हिरवा असेल तर दुग्ध उत्पादन कशा पद्धतीनं वाढतं. तर त्याच्यासाठी आम्ही मुरघासासाठी एक मुरघास बनवण्याची संयंत्रसुद्धा या ठिकाणी परचेस केलं आहे आणि सर्व विद्यार्थी त्या मुरघास संयंत्रावर काम करतात. ते जाणून घेतात की कशा पद्धतीने मुरघास हा बनवला जातो. याबरोबरीनंच हे डेअरी युनिट आपण मगाशीच पाहिलेलं आहे. डेअरी युनिटबरोबरच फळ आणि भाजीपाला याच्यावर प्रक्रिया करण्याचा उद्योगसुद्धा आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे. या उद्योगामध्ये वेगवेगळ्या कँडीज तयार केल्या जातात. या उद्योगामध्ये वेगवेगळे पल्प्स तयार केले जातात. टोमॅटो केचप तयार केलं जातं, टोमॅटो प्युरी तयार केली जाते. तसेच लाकडी घाणासुद्धा आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये सॅफ्लावरचं तेल आम्ही या ठिकाणी काढत असतो. याबरोबरीनंच डाळ प्रक्रिया, वेगवेगळे सॉर्टिंग ग्रेडिंग युनिट हे आम्ही या ठिकाणी सुरू केलेले आहेत. मित्र, जसं मग अशी सांगितलं तुम्हाला की नुसतं विद्यार्थ्यांना शिकणं हाच उद्देश नाही आहे, तर हे विद्यार्थ्यांनी मॉडेल त्यांच्या शेतावर रिप्लिकेट केलं पाहिजे, त्यांच्या गावात रिप्लिकेट केलं पाहिजे. त्यांनी मोठ्या प्रमाणात फार्मर प्रोड्युसर कंपनी उघडल्या पाहिजेत. या दृष्टीनं आम्ही हे सर्व युनिट्स उभा केलेले आहेत, जेणेकरून हे सर्व उद्योग शेतकरी आणि विद्यार्थी आमचे त्यांच्या शेतावर रिप्लिकेट करू शकतात. अशाच पद्धतीचे हे युनिट्स आहेत. याबरोबरीनंच अद्ययावत अशी नर्सरीसुद्धा सुरू केलेली आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी नंतर सर्वात मोठी अशी मोसंबीची नर्सरी जर असेल तर ती MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाकडे आहे. दरवर्षी 20,000 मोसंबीच्या रोपांचं पिशवीमध्ये उत्पादन आम्ही रोगमुक्त मोसंबीच्या रोपाचं उत्पादन आम्ही रंगपूर लाईन या खुंटावर घेत आहोत. याबरोबरीनंच साधारणतः 10,000 आंब्याची रोपंसुद्धा, केशर आंब्याची अद्ययावत रोपंसुद्धा या ठिकाणी, रोगविरहित रोपंसुद्धा याच नर्सरीमध्ये केली जातात आणि ही सर्व कामं आमचे विद्यार्थी करत आहेत. मित्रहो, याबरोबरीने सर्वात मानाची गोष्ट म्हणजे मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही
जे आमचं बंद पडलेलं ग्रीन हाऊस होतं त्याच्यामध्ये आम्ही कलकत्ता पान या ठिकाणी लावलेलं आहे. जसं आपल्याला माहिती आहे की ग्रीन हाऊसमध्ये आपल्याला पाहिजे तसं वातावरण या ठिकाणी आपल्याला बनवता येतं आणि त्याच पद्धतीनं कलकत्त्याला जे वातावरण असतं, वेस्ट बेंगॉलला जे वातावरण असतं त्याच पद्धतीचं वातावरण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि मित्र, तुम्हाला सांगण्यास मला आनंद होतो की आम्ही तयार केलेल्या टेक्नॉलॉजीमुळं साधारणतः 5 गुंठ्याच्या ग्रीन हाऊसमध्ये आम्हाला जवळपास 35 ते 36 हजार रुपयाचं उत्पादन आम्हाला मिळत आहे आणि हेच मॉडेल शेतकऱ्यांसाठी आम्ही येत्या 1 वर्षामध्ये रिकमेंड करणार आहोत. मित्र, याबरोबरीनं जसं मगाशी सांगितलं की सॉईल टेस्टिंग लॅबोरेटरीसुद्धा आम्ही शेतकऱ्यांचे सॅम्पल्स टेस्ट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सुरू केलेले आहे. तसेच 7व्या सेमिस्टरला जे रावेचे विद्यार्थी असतात, जे विद्यार्थी आमचे गावोगावामध्ये जातात प्रोग्रामच्या ह्याच्यानुसार, ते विद्यार्थीसुद्धा स्वतः सॉईल सॅम्पल आणतात आणि आणलेल्या सॉईल सॅम्पलला ते ह्या लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करतात आणि हे टेस्ट केलेले रिझल्टचे विद्यार्थीच शेतकऱ्यांना समजून सांगतात की या पद्धतीचं तुमची सॉईलमध्ये पॅरामीटर्स आहेत आणि आता तुम्ही पिकामध्ये या पद्धतीनं खतं घातली पाहिजेत. तर हे सर्वच नॉलेज आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना दिलं आहे. आणि सगळ्यात शेवटचं जे आहे ते पाण्याचे असे वेगवेगळे जल स्त्रोतसुद्धा आम्ही या ठिकाणी उभं केलेले आहेत. पूर्ण कॅम्पस जर आपण पाहिला तर मुळामध्ये हा कॅम्पस असा नव्हता. अत्यंत हलक्या जमिनीवर आमचा हा कॅम्पस आहे. त्याच्यानंतर वॉटर मॅनेजमेंटचे पूर्ण जे आपण पुस्तकामध्ये शिकतो असे सर्वच प्रयोग आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. आणि या प्रक्षेत्राला आता मात्र आम्ही एकदम नंदनवन म्हणून खुलवलेलं आहे. मित्र, पूर्ण सिल्टेशन केलेलं आहे, जागोजागी अशा पद्धतीनं पाणी अडवलेलं आहे, पाणी जिरवलेलं आहे आणि म्हणून तुम्ही पाहू शकता की आता या प्रक्षेत्रावर मोठ्या प्रमाणामध्ये आता मोठी मोठी वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात. तर एवढंच मला सांगायचं होतं की महाविद्यालय सिलेक्शन करत असताना तुम्ही कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. महाविद्यालय सिलेक्शन करायचं आहे तर तुम्ही प्रत्यक्षपणे, मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो, आणखी वेळ आहे, आपल्याला 9 तारखेपर्यंत ॲडमिशन घ्यायचं आहे. ॲडमिशन ही एक अशी प्रोसेस आहे, अशी प्रक्रिया आहे की जीवनामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये एकदाच करायची मित्र हो. त्याच्यामुळं आमिषांना बळी पडू नका. प्रत्यक्षपणे मी तुमच्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी संभाजीनगर येथे यावं आणि येऊन आमच्या MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयास भेट द्यावी आणि प्रत्यक्षपणे ज्या फॅसिलिटीज, ज्या गोष्टी मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या आहेत त्या सर्वच फॅसिलिटी उपलब्ध आहेत का नाहीत हे आपण प्रत्यक्षपणे बघावं. आणि एवढं बोलून मी आपल्याशी आपला या ठिकाणी निरोप घेतो.